नमस्कार. तर आम्ही गेलो होतो ड्रीमेशियाला आणि हा आहे तिचा व्ह्यू आणि पहिलाच फ्रंट गेट. त्यानंतर मग आम्ही चेंजेस वगैरे केले म्हणजे कपडे वगैरे चेंजेस करून वॉटर पूलमध्ये गेलो होतो आणि तिथे शॉप पण अवेलेबल्स होते. जर आपल्याला या सगळ्यामधून काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ पण शकता आणि त्याच्यानंतर हा व्ह्यू पाहून एकदम डिझनीलँडच आठवलं. ही स्कूल पिकनिक असल्याने सगळ्यांना एन्जॉय करता आलं, पण फोटोज खूप कमी घेण्यात आले होते आणि हा व्ह्यू पाहून अगदी मन प्रसन्न म्हणजेच काय तर कधीतरी फ्रेश व्हावं त्यासाठी असं व्हायलाच लागतं. त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये छान वेव्स वगैरे येत होते आणि त्याच्यामध्ये डान्स करण्याची मजासुद्धा वेगळीच होती आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही चेंज करून लंचला गेलो. लंच हा तिचा फ्री होता कारण स्कूलकडून म्हणजे जेवढ्या फीज वगैरे होते त्यामध्ये सगळं फ्री करून दिलं होतं आणि मग त्यानंतर आम्ही राईड्स वगैरे केल्या. राईड्स खूप भयंकर भयंकर होत्या. मग चहा घेतला आणि मग स्टाफने वगैरे चहा घेतल्यानंतर मग काही थोडे फोटोज वगैरे काढले आणि फोटोज काढल्यानंतर मग आम्ही परतीला निघालो. तर तुम्ही जर राईड बघायचे असेल तर बघू शकता. सुंदरसा असा हा पार्क आहे म्हणजे ड्रीमेशिया आहे. खरं तर विदर्भातून फर्स्ट नंबरवर आहे हा आणि त्याच्यामुळे त्याला लार्ज पण म्हटलं जातं. पण राईड्स ह्या मुलांसाठी खूप कमी आहेत कारण तुम्हाला जर राईड करायचे असेल तर 50+ वेट असावं लागतं. मग तिथचे काही ॲक्रेलिक डान्सर्स वगैरे होते त्यांच्यासोबत मी सेल्फीज घेतली आणि कार्टूनसोबत. हा होता आमचा लास्ट सेल्फी इन द पार्क. नागपुरातून यवतमाळला परत यायला वेळ लागतो म्हणून मग आम्ही पटापटा निघालो आणि सेल्फीज पण घेतल्याच. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटला कळवा तुम्ही कधी नागपूरला ड्रीमेशियाला गेले होते का.